चला तर मग आज बनवूया खूपच साधी अशी खिचडी। त्यासाठी मी अर्धी वाटी डाळ मुगाची आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेत। त्याला एक 10 मिनिट आपण भिजत ठेवणार आहोत। इथे घेतले मी तेल, मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि कट केलेला खूप सारा लसूण आणि आलं लसणाचं पेस्ट टाकायचं थोडंसं, थोडीशी हळद, मीठ आणि त्यानंतर टाकायचं इथे भिजवलेले डाळ तांदूळ आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि पाणी थोडंसं जास्तच ठेवायचं आहे प्रमाण पाण्याचं। आपण खिचडीला ठेवतो त्यापेक्षा अर्धा ग्लास जास्तच ठेवायचं आहे। तर हे बघा खूपच साधी आणि खूप टेस्टी लागते खिचडी। लहान मुलांना तर खूपच आवडेल आणि मोठ्यांनाही। तर हे बघा अशा प्रकारे खिचडी तयार आहे आणि त्यावर टाकायची मस्तपैकी अशी साजूक तुपाची धार। तर ही खिचडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। लहान मुलांसाठी तर अप्रतिमच आहे। चला तर रेसिपी